हिंगनघाट शहर के ऑस्कर चिल्ड्रन हॉस्पिटल ने शहर में पहली बार मल्टी स्पेशलिटी निशुल्क भव्य स्वास्थ्य शिविर का आयोजन किया है। यह क्षेत्र और शहर के नागरिकों के लिए आयोजित किए जाने वाला पहला स्वास्थ्य शिविर है। हिंगनघाट शहर में ऑस्कर चिल्ड्रन हॉस्पिटल द्वारा मल्टी स्पेशलिटी निःशुल्क स्वास्थ्य शिविर का आयोजन किया गया है। शिविर का आयोजन 13 अप्रैल को शहर के ऑस्कर चिल्ड्रन हॉस्पिटल रेठे भवन झेलालाल मॉल के पास प्रातः 9 बजे से दोपहर 3 बजे तक आयोजित किया गया। अपने अपने क्षेत्र के विशेषज्ञ डॉक्टर इस शिविर में यहाँ मौजूद रहेंगे। इस स्वास्थ्य शिविर में सभी विशेषज्ञ चिकित्सक निःशुल्क मार्गदर्शन एवं उपचार प्रदान करेंगे। आस्कर चिल्ड्रन हॉस्पिटल की निदेशक डॉक्टर गोपी आस्कर ने शहर व आसपास के अधिक से अधिक नागरिकों से इस शिविर का लाभ उठाने की अपील की है। आस्कर बाल रुग्णालय यांच्यातर्फे भव्य निःशुल्क मल्टी स्पेशालिटी आरोग्य शिबिर अशा प्रकारचं शिबिर जे आहे हिंगणघाटात पहिल्यांदाच होत आहे। आपण या क्लिनिकचे जे डायरेक्टर आहे डॉक्टर गोपी आस्कर यांच्याशी आपण बातचीत ऑर्गनायझर म्हणजे यांनी जे आयोजित केलं आहे हिंगणघाटकरांसाठी मोठी संधी प्राप्त होणार आहे। येत्या 13 तारखेला या शिबिराचं आयोजन आस्कर बाल रुग्णालय इथे करण्यात आलं आहे। मला सांगा डॉक्टर साहेब, हे अशा प्रकारचं शिबिर मल्टी स्पेशालिटी आरोग्य शिबिर हे पहिल्यांदाच हिंगणघाटात होत आहे। काय सांगा या संदर्भात कुठले कुठले डॉक्टर आहे येणार आहे, काय 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 होणार आहे? नमस्कार, मी डॉक्टर गोपी आस्कर, मी बालरोग तज्ज्ञ आहे आणि मला पुष्कळशा दिवसापासून माझी इच्छा होती की इथे आपण हिंगणघाट नागरिकांसाठी काहीतरी फ्री कॅम्प ठेवायला पाहिजे म्हणून। त्याकरिता मी आणि माझे जे कलिग्स आहे ते या कॅम्पमध्ये फ्री सुविधा देणार आहेत। त्यामध्ये डॉक्टर मनीष माथनकर कर्करोग तज्ज्ञ, डॉक्टर अभिषेक फाय फुफ्फुस रोग तज्ज्ञ किंग्सवे हॉस्पिटल, डॉक्टर योगेश कोलमकर कार्डिओलॉजिस्ट हृदयरोग तज्ज्ञ ते स्वास्थ्यम हॉस्पिटल येणार आहे, डॉक्टर तन्वी जयस्वाल दंतरोग तज्ज्ञ आणि डॉक्टर हर्षवर्धन देशपांडे फिजिशियन अँड सर्जन ते या कॅम्पमध्ये आम्हाला हेल्प करणार आहे। एकूण मला डॉक्टर साहेब सांगा, हे सगळे स्पेशालिटी डॉक्टर आहे, आपल्या आपल्या क्षेत्रात तज्ज्ञ डॉक्टर आहे। या शिबिरात रुग्णांनी येताना कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक राहणार आहे, जसं जुन्या डॉक्टरच्या चिठ्ठ्या म्हणावं की आणखी कुठल्या गोष्टी आवश्यक ज्या रुग्णाला राहणार आहे? जे लोक या कॅम्पमध्ये येणार आहेत त्यांनी आपले जे जुने कागदपत्र वगैरे असणार, काही प्रिस्क्रिप्शन्स असणार, काही गोळ्या असणार, त्या सोबत घेऊन आले तर ते बेटर राहणार, कारण की आम्ही इथून काही औषध फ्री पण देणार आहे। त्याकरिता ते जुने कागद पेपर आहेत ते सोबत आणावे। मला सांगा, हे अशा प्रकारचं आरोग्य शिबिर पहिल्यांदा होत आहे, नागरिकांसाठी मोठी जी संधी आहे आरोग्याच्या दृष्टीने। तर या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना काय सांगा, कुठले जे आजार आहेत त्याच्यासाठी नागरिकांनी यावे असं मला वाटतं? दमा, हृदयरोग पुष्कळसे आहे। लोकांना माहीत नाही की आपण कुठे जावे, कोणत्या डॉक्टरना रेफर करावे, म्हणजे कुठे नागपूरला वगैरे जायचं असलं की कोणत्या डॉक्टरकडे जायचं, ते जनरल कुठेही जात राहतात, त्यांना स्पेसिफिक इथे मार्गदर्शन देण्यात येणार। त्यानंतर कर्करोगसाठी खूप सारे पेशंट हिंगणघाट वाढले आहेत आता, त्याकरिता डॉक्टर माथनकर सर येणार आहेत। त्यांच्या गायडन्सनुसार आपण त्यांना ते पेशंट लोकांना सांगणार की काय काय करायचं, काय काय नाही करायचं। त्यानंतर दंतरोग, लोकांना असं वाटते की दंतरोग छोटा आहे, पण तो पण एक मोठा विषय असतो आपल्या हेल्थसाठी, त्याकरिता पण आम्ही त्यांचं मार्गदर्शन करणार आहे। एकूणच आपण जे आहे आस्कर बालरोग रुग्णालय येथे 13 तारखेला निःशुल्क मल्टी स्पेशालिटी आरोग्य शिबिर आणि ते पण सुद्धा निःशुल्क राहणार आहे। त्यामध्ये जे प्रख्यात डॉक्टर आहे, आपल्या आपल्या क्षेत्रात तज्ज्ञ डॉक्टर आहे ते येणार आहे। स्वतः डॉक्टर गोपी आस्कर हे सुद्धा राहणार आहे। यांचं क्लिनिक जे आहे झुलेलाल मॉल या परिसरात आहे। याच ठिकाणी या शिबिराचे मोठे आयोजन करण्यात आले आहे। या ठिकाणी नागरिकांना आणि जे रुग्ण राहणार आहे त्यांना मार्गदर्शन आणि औषध उपचारसुद्धा करण्यात येणार आहे। मल्टी स्पेशालिटी भव्य निःशुल्क आरोग्य शिबिराचं निःशुल्क असं आयोजन आस्कर रुग्णालय येथेच करण्यात आलं आहे। आपण पाहू शकता याच आस्कर रुग्णालयात 13 तारखेला सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। डॉक्टर साहेबांकडूनही आपण विचारलं आहे, सर मला सांगा हे शिबिराचा वेळ किती राहणार आहे,
काय सांगाल? येत्या रविवारी 13 तारखेला सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत हा कॅम्प राहणार आहे. याचा ॲड्रेस आहे झुलेलाल मॉल समोर रिठे भवनाच्या बाजूला आस्कर हॉस्पिटल इथे राहणार आहे. एकूणच आपण हिंगणघाट शहरात असा मल्टीस्पेशालिटी आरोग्य शिबिराचा लाभ पहिल्यांदाच जो आहे हिंगणघाटकरांना मिळणार आहे. यामध्ये जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत किंवा आपल्या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांचं निःशुल्क मार्गदर्शन आणि आरोग्य सुविधासुद्धा उपलब्ध राहणार आहे. NBCN न्यूज़ के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट.